बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवारांच्या राजकीय कुरघोडी संदर्भातील। कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी चौकार मारलेला आहे। समरजित घाटगे आज हाती तुतारी घेणार आहेत, तर एवाय पाटील आणि केपी पाटील देखील आज शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले होते। राहुल देसाईंनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। दोन्ही पाटील आणि राहुल देसाई हे तुतारी घेणार हाती अशा प्रकारची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये रंगू लागलेली आहे। विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राजकीय कुरघोडी सध्या पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरमध्ये पवारांनी महायुतीचे 4 नेते फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातील समरजित घाटगे हे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। ही 4 दृश्य आपण पाहतोय। समरजित घाटगे हे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, तर केपी पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे। एवाय पाटील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर भाजपचे नेते राहुल देसाई यांनी देखील पवार यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे हे 4 नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। पवारांकडून राजकीय कुरघोड्या पाहायला मिळत आहेत। महायुतीचे अनेक बडे नेते पवार फोडतायत आणि आपल्या पक्षात घेत आहेत। यामध्ये समरजित घाटगे आज प्रवेश करतायत, तर अन्य 3 कोल्हापूरमधले नेते हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत। प्रथमेश, अगदी बरोबर आहे। आज समरजित घाटगे यांचा अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये खरं तर आज प्रवेश होणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता ही सभा जी आहे ती कोल्हापुरातल्या कागलमधील गैबी चौक या ठिकाणी होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून शरद पवार स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगे जे आहे ते हाती तुतारी घेणार आहेत। एकीकडे समरजित घाटगेंचा आज पक्षप्रवेश असला तरी दुसरीकडे मात्र शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आल्यानंतर एवाय पाटील आणि केपी पाटील जे त्यांचे पूर्वीचे सहकारी आहेत, जे खरं तर अजित पवार गटामध्ये यापूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या खरं तर भेटीला आल्याचं सकाळी पाहायला मिळत होतं। यापूर्वी देखील त्यांनी भेट घेतली होती, मात्र आजच्या दौऱ्यावेळी देखील या दोघांनी भेट घेतली होती आणि आता काही वेळापूर्वीच राहुल देसाई जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांनी पक्षाला रामराम ठोकला होता, मात्र ते नेमकं कुठल्या पक्षाची साथ जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेणार आहेत हे त्यांनी जाहीर केलं नव्हतं। मात्र आज काही वेळापूर्वीच राहुल देसाई सुद्धा शरद पवारांच्या भेटीला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी मागणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नक्कीच एकीकडे समरजित घाटगेंचा आज पक्षप्रवेश होत असला तरी दुसरीकडे मात्र 2 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीला पाहायला मिळाले, तर दुसरीकडे भाजपचे माजी पदाधिकारी देखील शरद पवारांच्या भेटीला पाहायला मिळाले। त्यामुळे नक्कीच आजच्या शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते। प्रथमेश, नक्कीच शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। Thank you.